शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। भेटीमध्ये मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार। आम्ही जिन्ना फॅन क्लब मध्ये सामील नाही। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। अमित शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार। अमित शहांची पवारांवर टीका। अमित शहांची टीका हास्यास्पद। मोदी सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण दिलाय। अमित शहांना विसर पडला असेल। सुप्रिया सुळेंचा अमित शहांना टोला। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना। ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात। मनसेच्या प्रकाश महाजनांचं वक्तव्य। बंद पडलेल्या इंजिनाच्या नेत्याबद्दल आम्ही बोलत नाही। प्रकाश महाजन यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर। केंद्रीय कर्मचारी आता आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार। 58 वर्षांनंतर केंद्र सरकारनं बंदी उठवली। भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची माहिती। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा। मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडले। देवेंद्र फडणवीसांना अटक करा। अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी। खासदार संजय राऊतांची मागणी। कल्याण स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू, तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने। मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस। वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील मेडीगट्टा धरणाचे 85 दरवाजे उघडले। धरणातील विसर्गामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीला पूर। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौखुंडे नावाच्या युवकानं ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन।